नमस्कार। आज सकल धनगर समाजाच्या बैठकीमध्ये आपण आलेलो लोहारा उंबरगा या तालुक्यामध्ये। आज लोहारा सकल धनगर समाज बांधव व शहर बांधवाच्या वतीनं आज एस टी आरक्षण अंमलबजावणी संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती। यापूर्वी 7 तारखेला उमरगा शहरामध्ये शासकीय विश्रामगृह उमरगा येथे बैठक आयोजित करण्यात आली। त्या ठिकाणी ही सर्व सकल धनगर समाज बांधव उपस्थित होते। आजची ही लोहारा तालुक्यातील बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। या बैठकीमध्ये असं ठरलेलं आहे की लोहारा तालुक्यातील सर्व धनगर समाज बांधव भगिनी प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक धनगर वस्तीमध्ये जाऊन घोगडी बैठक घेऊन त्या ठिकाणी एस टी आरक्षण अंमलबजावणी संदर्भात राज्य शासनाच्या विरोधात ज्या काही पुढच्या आंदोलनाच्या दिशा असतील, जे काही कारवाई करायची असेल, शासनाच्या विरोधामध्ये आवाज उठवायचा आहे, त्या संदर्भात प्रत्येक गावामध्ये जाऊन आमचे युवक या ठिकाणचे समाज बांधव भगिनी प्रत्येक गावातील समाज बांधवांना युवकांना प्रोत्साहित करणार आहेत। सर्व समाज बांधवांना विनंती करणार आहेत, शासकीय सेवेत असणाऱ्याला तसेच सामाजिक राजकीय क्षेत्रात व्यावसायिक कुठल्याही क्षेत्रामध्ये जे समाज बांधव आहेत त्यांना एक आव्हान करणार आहेत की आपण या लढ्यामध्ये सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे, सर्वांनी या लढाईमध्ये सामील झालं पाहिजे, अशी या बैठकीमध्ये चिंतन बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। तो एकमताने सर्वांनी त्याला सहमती दिली। गाडेकर साहेब टिळे सर सांगितल्याप्रमाणे आम्ही आता प्रथमतः सर्व गावगाव जाऊन घोंगडी बैठका घेणार आहोत। आम्ही 2008ला पण असाच एक संघ होऊन आम्ही 1000-1500 महिला दिल्लीला गेलेलो होतो। तर आता सुद्धा आमचं एक म्हणणं आहे की आम्हाला काही संघर्ष सर्वात पुढे असतील, हजारोच्या संख्येने महिला आमच्या लढाईसाठी सज्ज आहेत आणि आमची तरुण पिढी तर आहेच। आमचा अख्खा धनगर समाज पूर्ण महाराष्ट्रभर आता लढाई आमची चालू झालेली आहे, बैठका चालू झालेल्या आहेत। गावागावात घराघरात आमचा विषय हाच आहे की एस टी अंमलबजावणी सरकार का करत नाही। आपला लढा जी आताचा आहे ते फक्त आपल्या तालुक्या मर्यादेत राहणार आहे का, जिल्ह्या मर्यादेत राहणार आहे का, महाराष्ट्र लेवलवर आमचा लढा चालू आहे, चालू राहील। आणि आमची मागणी 75 वर्षापासून आमची मागणी आहे। आम्ही धनगर समाज एस टी मध्ये आहोत। स्थान देणारे एक असे युवक आहेत, आपलं स्वतःचं काव्य व्याख्यानाच्या माध्यमातून समाज कसा सुधारला जाईल ह्याच्यावर त्यांचा भर आहे। सध्या ते बीडचे आहेत, गेवराई अंबाजोगाई तालुक्याचे आहेत, ते इथं आलेले आहेत। त्यांच्याशी सुद्धा आपण समाजासाठी काय करतात ते जाणून घेणार आहेत। सर, आपण इथं आलात, समाजाची एक बैठक होती, याच बैठकीमध्ये काय आपण नेमका उचित धरू शकतो? महाराष्ट्रातला धनगर समाज गेली 40 वर्ष झालं धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणी करावी यासाठी रस्त्यावर उतरून वेगवेगळ्या माध्यमातून भांडतोय। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा सोलापूरमध्ये येऊन सांगितलं होतं की महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला एस टी आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे। मुख्यमंत्री साहेबांनी तर शब्द दिला होता पहिल्या कॅबिनेटमध्ये होईल, पण अजूनही समाजाचा प्रश्न सुटलेला नाही। याच्यासाठी आज लोहारा आणि उमरगा तालुक्यातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातला धनगर समाजाचा रस्त्यावर उतरणार आहे आणि मोठ्या आक्रमकतेने ह्या मागणीकडे लक्ष देणार असून या मागणीकडे सरकारचं लक्ष वेधणार आहे। सगळ्यात जुनी मागणी कोणत्या समाजाची असेल तर महाराष्ट्रातल्या धनगर समाजाची आहे आणि एवढी वर्ष जर एखाद्या समाजाची फसवणूक होत असेल तर हा समाज काही झोपलेला नाहीये, पण हा समाज नक्कीच रस्त्यावर उतरून सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। वेगवेगळ्या माध्यमातून सरकारला हाच इशारा आहे, या भागातले लोकप्रतिनिधी असतील, या भागातले राजकीय नेते असतील किंवा सरकारी प्रतिनिधी असतील, सर्वांना इथल्या सर्व समाज बांधवांनी एकत्रित येऊन आज हा संदेश दिलेला आहे की धनगर समाजाची एवढ्या वर्षापासून प्रलंबित असलेली एस टी आरक्षण अंमलबजावणीची मागणी येणाऱ्या काळात लवकरात लवकर करावी, या संदर्भातला निर्णय घ्यावा। नाहीतर हा समाज रस्त्यावर उतरून सरकारी मंत्र्यांना असेल, सरकारला असेल घेराव घालणार आणि रस्त्यावर फिरू देणार नाही। हा ठराव या ठिकाणी पारित करण्यात आला नाही। येणाऱ्या काळात हे आंदोलन महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात करण्याचं या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे। धन्यवाद। 2023 मध्ये पंढरपूरमध्ये मोठं उपोषण झालं होतं, त्या उपोषणाच्या नंतर तुम्हाला असे आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला अंमलबजावणी करू, त्यानंतर काहीच दिसलेलं नाही। पंढरपूरमध्ये, लातूरमध्ये आणि गेल्या वर्षी अनेक ठिकाणी आंदोलनं झाली होती। महाराष्ट्रातले अनेक समाज बांधव जीवावर उदार होऊन 18 दिवस उपाशी बसले होते आणि धनगर समाजाला एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करा म्हणून आंदोलन केलं होतं, उपोषण केलं होतं। त्याच्यानंतर ज्यावेळेस हे सरकार, आता नव्यानं सरकार आले, पहिलं जे सरकार होतं त्यांनी सांगितलं होतं की लवकरात लवकर आम्ही बैठक घेऊन हा निर्णय घेऊ। परत त्याच
सरकार आलेलं आहे, त्याच लोकांचं सरकारमध्ये बसलेलं आहे, पण त्यानंतर वर्षभर झालं हे नवीन सरकार स्थापन होऊन एकही बैठक धनगर आरक्षणाच्या संदर्भामध्ये झाली नाही. मग ही फसवणूक जर एवढ्या मोठ्या प्रमाणात आमच्या समाजात होत असेल तर आता हा समाज शांत बसणार नाही. हा फक्त इथं तुम्हाला महिला पुरुष थोडक्यामध्ये दिसत आहेत. येणाऱ्या काळात हजारो लाखोच्या संख्येने रस्त्यावर उतरून सरकारचा वेगवेगळ्या माध्यमातून निषेध त्या माध्यमातून सरकार करणार आहे.